महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी तर आता बघा 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा थेट लाभ मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी 8व्या हप्त्याअंतर्गत 8व्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत आहेत, तर खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आपल्याला 8व्या हप्त्याचे पैसे नेमके कधी जमा होणार या प्रतीक्षेमध्ये भरपूरशी शेतकरी बांधव आहेत। परंतु बघा, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आपल्याला 21वा हप्ता मिळाला, मग नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमके कधी जमा होणार याची आतुरता या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना लागलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहे की नेमके नमो हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात 1 नंबरला जमा होणार, ही सविस्तर माहिती आपल्याला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा, भरपूरशा अफवा, भरपूरशा माहिती इथे सुटलेल्या आहेत, परंतु अधिकृत अशी माहिती आणि खरी माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला नमो हप्ता नेमके किती वेळ लागणार आहे, येण्याला कोणत्या तारखेला येणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तुम्हाला जर आतुरता असेल की नमो 8वा हप्ता नेमके कधी जमा होणार, कधी पैसे येणार, तर बघा, आता त्याच वितरणाला आता सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुमची अशी भरपूरशी प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। तुम्हाला आज हप्ता मिळणार, उद्या मिळणार, परवा मिळणार असं भरपूरशे बातम्यामध्ये सांगितले जात होतं, परंतु प्रतीक्षेमध्ये तुमच्या खात्यावरती 1 पण रुपया जमा झालेला नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने कोणत्या तारखेला हप्ता मिळणार आहे हे तर ठीक आहे, परंतु कोणत्या दिवशी हप्ता मिळणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा हप्ता वितरित होणार आहे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किती जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरित होणार आहे, तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरित होणार आहे, ही सविस्तर माहिती तुम्हाला आता याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा, भरपूरशा अफवा सुटलेल्या आहे की नेमक्या या दिवशी हप्ता मिळणार, तुम्हाला आज हप्ता मिळणार आहे, या तारखेला हप्ता मिळणार आहे, अशा भरपूरशा अफवांमध्ये सांगितले जाते, परंतु शेतकरी बांधवांच्या 1 रुपया सुद्धा खात्यावरती जमा होत नाहीये। परंतु आता सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सांगण्यामध्ये आला आहे की तुम्हाला कोणत्या हप्ता कोणत्या दिवशी मिळणार आहे, तर हेच आपण खऱ्या अर्थाने आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, आता राज्यातील शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक दिलासा आता मिळत आहे। पहा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी टोटल 12 जिल्हे पात्र झालेले आहेत। 8व्या जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये टोटल 12 जिल्ह्यांना पात्र करण्यामध्ये आलेलं आहे सरकारच्या माध्यमातून। जर या 12 जिल्ह्यांपैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यांमध्ये तुम्ही जर राहून शेती करत असताल ना, तर तुमच्यासाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, कारण की आता या 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजना 8वा हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। तर कोणते जिल्हे आहेत ते तर आपण पाहणारच आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच योजनाविषयी, शेतीविषयी माहिती मिळत राहील। आणि तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला पाहूया नेमके सरकारच्या माध्यमातून काय अपडेट आलेला आहे। आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत 8वा हप्ता या ठिकाणी क्रेडिट होणार अशा भरपूरशा माहिती आपण बघितल्या, परंतु खऱ्या अर्थानं ती बातमी खरी असणार आहे का, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहे। तसेच तुम्हाला नमो हप्ता नेमके कोणत्या या 12 जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहे, पहिला टप्पा नेमके कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे, तसेच कोणत्या तालुक्यामध्ये येणार आहे, कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार आहे, ही सविस्तर माहिती चला आपण पाहूया। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पहिल्या जिल्ह्यातील कोणकोणते शेतकरी पात्र आहे, कोणकोणते जिल्हे पात्र आहे, ही संपूर्ण डिटेल माहिती सांगतो, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। कारण की बघा, राज्यातील सर्व शेतकरी बांधव जे काही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात आणि बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आला की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येत असतो, परंतु यावेळेस काही अडीअडचणी असल्यामुळे, डीबीटी प्रॉब्लेम असल्यामुळे नमो हप्ता थोडासा उशीर झालेला आहे। थोडासा म्हणण्यापेक्षा 1-1.5 महिना या ठिकाणी लेट येणार आहे नमो हप्ता, कारण की पीएम किसान 21वा हप्ता या ठिकाणी 1 ते 1.5 महिना झालं वितरित होऊन गेलेला आहे, तरी सुद्धा नमो हप्ता अजून पण आलेला नाही। शेतकरी बांधवांना याची भरपूरशी आतुरता आहे। तर शेतकरी बांधवांना तुम्हाला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता वितरित होणार आहे, आणि जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जर जमा झालेला असेल तर त्या सर्व शेतकरी लाभार्थ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यामध्ये येणार आहे, आणि फक्त पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यांमध्येच वितरित होणार आहे, अशी सरकारच्या माध्यमातून माहिती आलेली आहे। कारण की बघा, काही पात्रता निकष जसं की ठराविक मर्यादामध्ये
केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याचे योजने लाभ असणार आहेत। तर चला पाहूया नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो हप्ता वितरित होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना किती वाजता नमो हप्ता येणार आहे, कोणत्या तारखेला येणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पहिला टप्पा वितरित होणार आहे, ही सविस्तर माहिती पाहूया। आता बघा, ज्या ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे त्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता वितरित होणार आहे। परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी नमो हप्ता देण्यात येणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र करण्यामध्ये आलेले आहेत, ती सविस्तर माहिती पाहूया। तर चला पाहूया नेमके जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। तर नंबर 1 वरती आहे अहमदनगर। अहमदनगर मधील आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। अहमदनगर मधील शेतकरी बांधवांना जर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता देण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे अहमदनगर मधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता देण्यात येणार आहे। त्यानंतर अकोला मधील सुद्धा आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। अकोला मधील आता शेतकरी बांधवांना तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, तुम्हाला नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर वाशिम मधील आता सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता देण्यामध्ये येणार आहे। वाशिम मध्ये जर पीएम किसान योजनेचा ज्या ज्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळालेला आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता वितरित होणार आहे। ठाणे मधील आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, तुम्हाला नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा आता नमो हप्ता वितरित होणार आहे। छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, तुम्हाला नमो हप्ता वितरण होणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता मिळणार आहे। सिंधुदुर्ग मधील शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता देण्यात येणार आहे। सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, सांगली मध्ये सुद्धा नमो हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर सोलापूर मध्ये सुद्धा नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, सोलापूर मध्ये सुद्धा नमो हप्ता देण्यात येणार आहे। सोलापूर मधील जर शेतकरी बांधवांना जर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर त्या शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर सातारा मधील सुद्धा आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, सातारा मधील सुद्धा नमो हप्ता या ठिकाणी शेतकरी बांधवांना देण्यामध्ये येणार आहे। सातारा मधील आता सर्व शेतकरी बांधवांना तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, नमो हप्ता तुम्हाला वितरित होणार आहे। त्यानंतर रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता देण्यात येणार आहे। त्यानंतर हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता देण्यामध्ये येणार आहे। बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर नागपूर मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता देण्यामध्ये येणार आहे। नागपूर मधील जर शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर नागपूर मधील शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।